बऱ्याच जणांचं वजन खूपच कमी असतं. कितीही खाल्लं तरी त्यांच्या अंगी लागत नाही आणि मग चार चौघात जायचं म्हटलं की त्यांना लाज वाटते. तर आजची जी रेसिपी आहे ही त्यांच्यासाठीच आहे. अगदी ही रेसिपी तुम्ही रोज करून प्यायल्याने तुमचं वजन अगदी 1 महिन्याभरात 5 ते 6 किलो वजन तुमचं वाढणार आहे. तर चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू. नमस्कार, मी मनीषाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत केळी. छान पिकलेल्या मऊ केळी घ्यायच्या आहेत. हिरव्या आणि कच्च्या केळी घ्यायच्या नाही तर थोड्या आंबट लागतात. केळी व्यवस्थित पिकलेल्याच पाहिजे. 7 ते 8 खजूर घेतलेल्या आहेत. ह्या बिया काढलेल्या खजूर आहेत. तर त्या खजूर अशा प्रकारे तुकडे तुकडे करून मी घेते. तर आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे केळी आपल्याला साल काढून आणि टाकायचे आहेत. सोबतच जे खजूर आपण काढून ठेवलं ते खजूर पण त्यात टाकून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही या स्मूदीमध्ये काय काय टाकू शकता, तर यात तुम्ही तुम्हाला पाहिजे ते ड्रायफ्रूट टाकू शकता. काजू, बदाम कुठले पाहिजे ते. पंपकिन सीड तुम्ही याच्यात टाकू शकता किंवा भाजलेले शेंगदाणेसुद्धा तुम्ही यात टाकू शकता. मखाने टाकू शकता. जर भाजलेले शेंगदाणे नसतील टाकायचे तर त्याऐवजी तुम्ही यात पीनट बटर टाकू शकता. पीनट बटरने वजन वाढायला चांगली मदत होते. तर इथे मी खजूर आणि केळी टाकून घेतली आहे. त्याला थोडंसं अजून गोडसर चव येण्यासाठी मी इथे 1 चमचा साखर वापरणार आहे. तुम्हाला जर साखर नसेल वापरायची तर त्याऐवजी तुम्ही गूळ टाकू शकता किंवा मग त्याऐवजी तुम्ही मधही वापरू शकता. 2 चमचे मध घेतलं तरी चालेल. तर ही स्मूदी पचायला खूप हेवी असते, जड असते, म्हणून मग त्याच्यामुळे मी इथे पूर्ण दूध टाकणार नाही. तर यात 1 कप दूध आणि 1 कप पाणी असं मी टाकून घेणार आहे. आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरला छान स्मूथ असं वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान मऊ आणि क्रीमी अशी आपली स्मूदी तयार झालेली आहे. बनवायला अगदी सोपी आहे, झटपट बनवून तयार होते. सकाळी सकाळी जर तुम्ही ही एक पूर्ण गच्च ग्लास भरून ही मी सांगितलेल्या प्रमाणात स्मूदी बनवली आणि पिली तर महिन्याभरात 5 ते 6 किलो वजन तुमचं आरामात वाढेल. तर अशा प्रकारे तुम्ही स्मूदी बनवून बघा, चवीला पण खूप छान होते. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून कुठली रेसिपी बघायची असेल तर तेही सांगा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.